सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य विश्व अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप, अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव, अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव, अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवनचरित्र घडवणं, अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं, अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला त्या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील नामपर प्रकरणातील अभंग माझ्या अल्पमती आणि अल्पज्ञानानुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या अर्थानं नामाचं महात्म्य विशद करतात. आणि अंतकरणामध्ये जर खऱ्या अर्थानं या मनाला भगवंताच्या नामाचा छंद लागला, अंतकरणामधले 6 विकार दूर होतात आणि या देहाची खऱ्या अर्थाने हे 6 विकार दूर झाल्यानंतर बंधनं शरीराची गळून पडतात नव्हे नव्हे. मग या देहानं जे काही कार्य करू ना त्या प्रत्येक कार्याला खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक आदराचे स्थान मिळतं. जो अंतकरणामध्ये भाव निर्माण होतो तो जर शुद्ध आणि सात्विक असेल भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा का अंतकरणामधून हे 6 विकार निघून गेले, या देहाला खऱ्या अर्थानं काम क्रोध मोह माया लोभ हे दूर झाले, हे चित्त निर्मळ होतं. आणि एकदा का हे चित्त निर्मळ झालं आणि भगवंताच्या नामात रत झालं की अंतकरणामधून मृत्यूची म्हणजे काळाची भय नाहीसं होतं. तो कलिकाळावरही सत्ता प्रस्थापित करतो. सरळ 4 चरणांचा भावार्थ आहे. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप, आज प्रथम दिवस आहे त्यामुळे अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना सुरुवातीला एक प्रश्न आहे. जोपर्यंत या प्रश्नाची उकल होणार नाही तोपर्यंत अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. पहिला प्रश्न असा आहे, इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तनं सुरू आहेत, मोठमोठे सप्ताह सुरू आहेत, तरीही या 2021 मध्ये तुम्हाला आणि मला कीर्तनाची गरज का आहे? लक्षात घ्या मायबाप, खऱ्या अर्थानं इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तनं चालू आहेत. पण आज यासाठी गरज आहे की तुम्हाला मला प्रत्येकाला गरज आहे, कारण कोरोना आला, कोरोनानं अनेक गोष्टी बदलवल्या महाराज. पण खऱ्या अर्थानं मी एकच वाक्य सांगेल की जर आज आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये म्हटलं जातं नवे नवे तर इथं बसलेला प्रत्येक जण मान्य करेल, तुम्ही रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, कितीही संपत्ती कमवा, पण कमवलेली सगळी संपत्ती शेवटी इथंच ठेवून जावी. तुम्ही बोलले तर आपलं सूत्र, नाही तर विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊली पाकिट मी चाललो. लक्षात घ्या, कितीही रात्रीचा दिवस केला तरी जाताना शेवटी संपत्ती सोबत नेता येत नाही, कारण कपाळावरती जो ठोकळा आहे तो सुद्धा दुसऱ्याचा आहे. पण मी उलट सांगणार आहे महाराज, तुम्ही कमवलेली सगळीच्या सगळी संपत्ती ज्याला ज्याला आपल्या सोबत घेऊन जायची आहे, नवे नवे पुढच्या जन्मातही वापरायचं आहे, त्यांच्यासाठी कीर्तन आहे. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप, आता एखादा असा विचार करेल महाराज, लंकेचा राजा रावण होता ज्याची लंका सोन्याची होती. अहो खऱ्या अर्थानं हिटलरनं जगावर राज्य केलं, पण दोघेही जाताना शेवटी काहीच घेऊन गेले नाहीत. हा सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली नाही, सांगते कवडी गेली
सगळ्या स्वरगंधर्वांसाठी एकदा कडाडून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराज. आणि आजपासून आपल्या सप्ताहाला एक सवय लावून घ्यायची महाराज. मला सांगा, ही सगळी मंडळी महाराष्ट्रातील कोहिनूर रत्न आहेत, बरोबर की नाही? ही सगळी मंडळी फक्त रावळगावकरांच्या प्रेमासाठी 7 दिवस या ठिकाणी येत असतात. मग ही सगळी मंडळी आपली आहे, मग त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम कुणाचं आहे? म्हणून आजपासून आपल्या सप्ताहाला इथून पुढे रोजच्या रोज, आजच नाही तर रोज एक सवय लावून घ्यायची महाराज. कोणतंही प्रमाण झालं की एकदा जोरदार टाळ्यांची बरसात ही झाली. लक्षात घ्या मायबाप. अहो, सोन्याची लंका असणारा रावण सुद्धा हात हलवत गेला आणि जगाचा मालक बनलेला हिटलर सुद्धा हात हलवत गेला. आणि महाराज, तुम्ही असं म्हणताय की आमच्या जीवनामध्ये जी कमवलेली संपत्ती आहे ती सगळी सोबत नेता येईल का? तरी मी म्हणेल नेता येईल. मग रावणानं का नेली नाही? मग हिटलरनं का नेली नाही? या दोघांनी एकच चूक केली, कीर्तन कधी ऐकलंच नाही. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप. दृष्टांत देतो म्हणजे समजणं सोपं होईल. एक उद्योगपती होता. त्याच्या मनामध्ये विचारांची परिकष्टता अशी होती की मला जगाच्या पाठीवर माझा व्यवसाय फार मोठा करायचा आहे. अनेक देशांमध्ये त्याची कंपन्या स्थापन झाल्या, अत्यंत मोठं नाव झालं. आणि एक दिवस तो आपल्या गाडीमधून ऑफिसला जात असताना ड्रायव्हरनं रेडिओ लावला. आकाशवाणी केंद्र सुरू होतं आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी एका महाराजांचं प्रवचन सुरू होतं. आणि महाराजांनी सांगितलं, या जगाच्या पाठीवर तुम्ही रात्रीचा दिवस करा, रक्ताचं पाणी करा, कितीही संपत्ती कमवा, पण जाताना एक फुटका रुपया सुद्धा सोबत येत नाही. एवढंच वाक्य त्या उद्योगपतीनं ऐकलं आणि तो मनोमन विचार करू लागला. अरे, माझ्या कुटुंबाला मी वेळ दिला नाही, मी रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, हाडाची काडं केली, मरलो आणि जीवनामध्ये एवढी संपत्ती कमवली. आज माझ्याकडं जे नाही ते आहे, पण हे सगळं ज्यासाठी मी कमवलं, पण यातला 1 रुपयाही जर मला सोबत नेता येत नसेल तर काय करावं? आणि मनोमन तो खजील झाला. आणि त्यानं ऑफिसमध्ये पोचता क्षणी आपले सगळे चार्टर्ड अकाउंट CA सगळ्यांना बोलवून घेतलं आणि सगळ्यांसमोर एक वाक्य सांगितलं, तुमच्यापैकी जो कोणी मला मी कमवलेली सगळी संपत्ती माझ्यासोबत मरताना स्वर्गात घेऊन जाण्याचा मार्ग सांगेल, त्याला 10 कोटीचं बक्षीस देईल. आता 10 कोटी म्हटल्यानंतर प्रत्येकजण विचार करायला लागला, पण काही डोकं खाजवायला लागले. लंकेचा राजा रावण गेला, हिटलर गेला, सिकंदरही मागून गेला, पण कुणालाच काही नेता आला नाही. आपले साहेब सकाळी बाथरूममध्ये पडले का सकाळीच? पण सगळे शांत राहिले. म्हटले, सर फक्त 5 दिवसांचा वेळ द्या, आम्ही प्रयत्न करतो. 5 दिवस निघून गेले, उत्तर मात्र कुणाला सापडलं नाही. पण उद्योगपती मात्र मनोमन खजील झाला. रात्रीचा दिवस आता मात्र एकच विचार करू लागला, अरे एवढी संपत्ती कमवली, एवढी धनसंपदा कमवली, पण सोबत शेवटी काहीच येणार नाही. आणि त्यानं वृत्तपत्रामध्ये बातमी दिली, जो कोणी मला हा मार्ग सांगेल त्याला मी 50 कोटी रुपयाचं बक्षीस देईल. पाहता महिना गेला, 2 महिने गेले आणि 3ऱ्या महिन्यामध्ये दुपारची वेळ होती आणि एक साधू महाराज त्याच्या ऑफिसमध्ये आले. बेल वाजवली, दरवाजा उघडला गेला आणि त्यानं सांगितलं, मला तुमच्या साहेबांना भेटायचंय. साहेब पाहता धावत बाहेर आले. त्यांनी साधू महाराजांना प्रणाम केला आणि विचारलं, महाराज येण्याचं प्रायोजन? तसे साधू महाराज उत्तरले, 2 महिन्यापूर्वी तुम्ही वृत्तपत्रात एक बातमी दिली होती, बातमी माझ्या वाचनात आली आणि तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे, ते उत्तर देण्यासाठी मी आलेलो आहे. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर माझे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर द्यावी लागतील, तरच मी तुमच्या प्रश्नांचं यथार्थ योग्य उत्तर देऊ शकेल. त्या उद्योगपतीने सांगितलं, महाराज तुम्ही विचाराल ते सांगतो, पण आज मला मात्र उत्तर हवं आहे. हवं तर तुमच्या पाया पडतो, विनंती करतो, पण याचं उत्तर मात्र हवं आहे. आणि साधू महाराजांनी विचारलं की साहेब मला एक गोष्टीचं उत्तर द्या, तुमचे फार अनेक ठिकाणी अनेक उद्योग आहेत, अनेक व्यवसाय आहेत, मग तुमचे फक्त भारतापुरतेच व्यवसाय मर्यादित आहे का? म्हटला नाही, अनेक ठिकाणी आहेत. मग कधी अमेरिकेला गेलात का? हो गेलो ना, तिथं माझी कंपनी आहे. मग अमेरिकेमध्ये कधी काही खरेदी केली का? तो म्हटला हो, खूप वेळा केली. मग कशी केली हो? तसा तो उद्योगपतीने विचार करून सांगितलं की महाराज ज्या वेळेस मी अमेरिकेला गेलो ना, मी अमेरिकेतल्या बँकेमध्ये तेथील आपले पैसे देऊन तेथील डॉलर हे जे चलन प्रस्थापित अमेरिकेत आहे ते चलन तेथील बँकेतून घेतलं आणि त्या आधारे तिथे खरेदी केली. असं केलं होय?
मग अजून कोणकोणत्या देशात गेलात तुम्ही? मी सिंगापूरला गेलो, सिंगापूरमध्ये मी सिंगापूरचा डॉलर वापरला. मी ऑस्ट्रेलियामध्ये गेलो, मी ऑस्ट्रेलियन डॉलर वापरला. मी मलेशियाला गेलो, मी मलेशियामध्ये असताना तेथील प्रचलित चलन रिंगीट वापरलं. मी दुबईला गेलो, मी दुबईमध्ये असणारं चलन दिरहम्स वापरलं. मी बांगलादेशला गेलो, मी बांगलादेशमध्ये प्रचलित असणारं चलन टका वापरलं. मी खऱ्या अर्थानं थायलंडला गेलो, थायलंडमध्ये प्रचलित असणारं चलन त्याला बात म्हटलं जातं, ते बात वापरलं. मी ज्या वेळेस ज्या देशांमध्ये गेलो ना, त्या देशामध्ये आपला पैसा तेथील बँकेत देऊन तेथील पैसे खरेदी केले आणि त्या बदल्यात खरेदी केली. तसं शांतपणे साधू महाराज उत्तरले, महाशय, म्हणजे तुम्ही इथून 2000 किलोमीटर दूर असणाऱ्या कोणत्याही देशात गेलात तर तुमच्याजवळ असणारा पैसा जशाच्या तसे चालत नाही का? तो म्हटला, कसा चालेल? अहो, तेथे आपली पैसे त्यांच्या पैशामध्ये बदलून घ्यावे लागतील, तेव्हाच ते चालतील. तसे साधू महाराज उत्तरले, खऱ्या अर्थानं एका गोष्टीचा विचार करा. इथून 2000 किलोमीटर दूर असणाऱ्या एका दुसऱ्या देशामध्ये जर तुमचा इथला पैसा जशाच्या तसे चालू शकत नाही, तर अनंत हजार किलोमीटर वरती असणाऱ्या स्वर्गामध्ये तुमचा इथला पैसा जसा तसे चालेल का? अहो, जर तुम्हाला स्वर्गामध्ये तुमची सगळी संपत्ती घेऊन जायची असेल तर स्वर्गामध्ये जे नाणं प्रचलित असेल ना, त्या नाण्यामध्ये तुमची इथली सगळी संपत्ती तुम्हाला पहिल्यांदा कन्वर्ट म्हणजे बदल करून घ्यावा लागेल, तेव्हाच खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळी संपत्ती सोबत नेता येईल. मग त्यासाठी महाराज काय करावं लागेल? काही करायची गरज नाही. स्वर्गामध्ये जे प्रचलित चलन आहे त्याचं नाव म्हणजे पुण्य आहे. त्या पुण्य या करन्सीमध्ये, या स्वर्गातील चलनामध्ये तुमची आजची सगळी संपत्ती तुम्हाला बदलून म्हणजे कन्वर्ट करून घ्यावी लागेल, तरच ती सोबतही नेता येईल नवे पुढच्या जन्मात. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. करा हरी भक्ती येईल कामा. करा हरी भक्ती मागचे झोपले काय? मागचे सगळे एकदा जोरदार काढून टाळ्या या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत महाराज. लक्षात घ्या मायबाप, खऱ्या अर्थानं स्वर्गामध्ये जर प्रचलित चलन हवं असेल ते पुण्य आहे. मग पुण्य कमवण्यासाठी काय करावं लागेल? तर पुण्य कमवण्यासाठी आपली नीती, आपले आचरण, आपलं दान, आपलं धर्म असा असावा जो पुण्यात कन्व्हर्ट होईल. आणि हेच शिकवण्याचं या जगाच्या पाठीवर जर कोणतं एकमेव विद्यापीठ असेल तर ते विद्यापीठ म्हणून म्हणजे कीर्तन आहे. म्हणून तर समाजाला कीर्तनाची गरज आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरा प्रश्न असा आहे, सध्या कोरोना आल्यापासून महाराष्ट्रात एक नवीन जमात आली महाराज, ज्यांनी नवीन असा आवाज उठवलाय की कीर्तनकारांचा झालाय सांगायचा धंदा आणि आपला झाला ऐकायचा धंदा. एवढ्या वर्ष कीर्तना चालू आहे पण समाज सुधारला का? सध्या ही अशी लोक आपल्याला कीर्तनाला कधीच येत? ते येणाऱ्या शामरावला म्हणतात, शामराव कुठं? कीर्तनाला. कीर्तनाला कीर्तनाला जाणं रिकामटेकड्यांचा उद्योग. हा वर्ग आजही आलेला नाही. पण यांनी सध्या नवीन आवाज उठवलाय महाराज. कारण माणसानं जर विंचू पाहिला ना त्याला घाम फुटतो, पण त्याच विंचवानं जर पाल पाहिली ब्लड प्रेशर हाय होतो. पण त्याच पालीनं जर कोंबडी पाहिली जाग्यावर अटॅक येतो.
आणि त्याच कोंबडीने हा खळ पाहिला जाग्यावर 380 जाती. कारण हे सोपे नाहीत अहो. मनुष्य इंगळे हाती दारून मज नांग्या मारिल्या तिने. एकनाथ महाराजांना मारल्यात. आपली काय अवस्था आहे. हे खळ सोपे नाहीत. पण यांनी सध्या नवीन आवाज उठवलाय. कीर्तनकारांचा झालाय सांगायचा धंदा आणि आपला झाला ऐकायचा धंदा. सप्त्याचा पहिलाच दिवस आहे. सगळे प्रश्न पहिल्याच दिवशी क्लिअर करतो. लक्षात घ्या महाराज. कारण खऱ्या अर्थानं यांनी सध्या नवीन आवाज उठवलाय म्हणून उत्तर देतो. आता 2 महिन्यापासून मधल्या काळात पाऊस चांगला आला महाराज. या काळात कोरोना बरोबर आमच्या भागात गॅस्ट्रोची प्रचंड साथ होती आणि आता कार्यक्रम बंद होते. मी नेमकं एका हॉस्पिटलमध्ये बसलो होतो. एक पेशंट धावत आला. बाहेरूनच म्हटला, डॉक्टर साहेब मरण परवडला मरण. नुसत्या जुलाबन नुसत्या उलट्या. डॉक्टर म्हणले बाहेर नको आलडू. लोक पाहतात आते काय होतं तुला. काळजी करू नको. एवढे इंजेक्शन घे, एवढ्या गोळ्या घे. गोळ्या जरा महागाच्या आहेत आणि 3ऱ्या दिवशी फक्त दाखवायला ये. आणि योगायोग असा महाराज 3ऱ्या दिवशी मी नेमकं त्या दवाखान्यात बसलो होतो. पहिला पेशंट उभा आला. आता आडवाच होऊन आला. बाहेरच म्हटलं, डॉक्टर साहेब दवाखाना बंद करा, सर्टिफिकेट जाळून टाका. पहिला तरी उभा आलो. आता आडवाच होऊन आलो. डॉक्टरच्या तर डोक्यात मुंग्या आल्या बो. अरे 500ची एक गोळी दिली तुला. 2 एकदम घेतल्या तर माणूस जाईल आणि तुला फरक पडा ना भाऊ. डॉक्टरनी जरा घाबरत विचारलं, पण दादा गोळ्या वेळेत घेतल्या ना. तो म्हणला, डॉक्टर साहेब काय त्या गोळ्या दिल्या हो. नुसत्या कडू 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 सगळ्या घेतल्या खिडकीतून टाकून दिल्या. डॉक्टरनी डोक्याला हात लावला. अरे वेड्या, गोळी कडू असो नाही तर गोड असो, ती जर पोटात गेली तरच काम करणार आहे. वाक्य पुन्हा ऐका. गोळी कडू असो नाही तर गोड असो, ती जर पोटात गेली तरच काम करणार आहे. मला सांगा, आता एवढ्या वर्षांचा आपला अखंड हरिनाम सप्ताह आहे. गावातली सगळी तरुण पोरं, तरी तर तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. पण आता एवढा महाराष्ट्र आम्ही फिरतो. कोणत्याही गावात जा, मला सांगा महाराज येण्याच्या अगोदर गावातली सगळी तरुण पोरं कशी महाराजांच्या पुढे येऊन बसतात. सापडला का दिवस. इकडं कीर्तनकारांची प्रस्तावना सुरू झाली. त्यानं पाहिलं मागा अंधार. निघाली मोबाईल देवता, काढलं व्हॉट्सअप. इकडं कीर्तनकारांची प्रस्तावना, तिकून त्याची प्रस्तावना. काय करतेस पिलू, कशीस पिलू, बरीच ना पिल्लू, आमच्या गावात सप्ताह चाललाय पिल्लू. आज पहिलाच दिवस कोरडे महाराजांचं कीर्तन आहे पिल्लू. घरी आईला समजेल म्हणून इथं बसून तुझ्याशी चॅटिंग करतोय पिल्लू. पिल्लूच्या नादात आमचं गेलं डोक्यावरून. आता तुम्ही महिला मंडळ असता, तुम्ही काय सोपे आहे का. तुम्ही इथं बसल्या म्हणजे सोप्या नाही. तर इथं येऊन शेजारणीला म्हणती, कष्ट करून पप्या वाढवला पण पप्याचं लगीन जमाना. आणि जवळजवळ पप्याचं लग्न आता जमत. कोणत्याही गावात जा, 35चे कमीत कमी 35 आहेत. तो रातचा 3:30ला उठवतो बो, आपल्याच अंगावर भांडारा फोडतो. काय जाऊ द्या महिला मंडळ. आता मला सांगा, कोरोनाच्या काळात बरईचा पप्या पिवळा झाला. सध्या शेतकऱ्याच्या पोरांची लग्न होत. महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखा आहे. उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. मला सांगा, सध्या शेतकऱ्याच्या मुलांची लग्न होत. तुम्ही जेवले नाही का भाऊ. होत नाही. आपल्या पप्याला यंदाही गुड्डी मिळेल असं वाटत नाही. यंदा तरी आपला पप्या पिवळा होईल का नाही असं वाटत. मग तुम्हाला दुःख होतं का आनंद. ज्या महिला मंडळ तुम्हाला जर दुःख होत असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मला सांगा, पप्याला गुड्डी मिळाली पाहिजे. सध्या शेतकऱ्याच्या मुलांची लग्न झाली पाहिजेत. मग जर महिला मंडळ तुमची खरंच अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न झाली पाहिजे, आपल्या पप्याला गुड्डी मिळाली पाहिजे, मग तुम्ही आता भगवंताच्या धर्ममंडपात बसलेले आहात. आता मला तुम्ही इथंच उत्तर द्या. भगवान परमात्म्याची शपथ घेऊन सांगा, इथं बसलेली कोणती आई आपली गुड्डी शेतकऱ्याच्या मुलाला द्यायला तयार आहे. कोणती आई आपली गुड्डी शेतकऱ्याच्या मुलाला द्यायला तयार आहे. आपली गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे पण आपल्या पप्याला गुड्डी मिळाली पाहिजे. बरं, यंदा लॉकडाऊनमध्ये पप्याचं लग्न उरकलं, मग या सप्त्याला तर तू शांत राहिला पाहिजे. पण आताही ती शांत नाही ना. इकडं कीर्तनाचं कीर्तन चालू, ती तिकडून शेजारणीला म्हणती, कष्ट करून पप्या वाढवला, काल बायकोने आली तर बायकोच्या पदराखाली गेला. ह्या नादात आमचं गेलं डोक्यावरून. आता तुम्ही काही सोपं आहे का महाराज. तुम्ही इथं बसले तर शेजारी असा पाहता ज्याची पोर लग्नाला आहे. शामराव बरं आहे ना. कसं काय चाललंय. यंदा पाऊस पाणी चांगला आहे. द्राक्ष काढली पण आता कांद्याचे पैसे बरे झालेत. पप्याचं लग्न करायचं डोक्यात आहे. बरं, आपला पप्पू तुम्हाला माहिती, तुम्हाला काय गावाला माहिती तो कसा आहे. ओ शेट लागलं तर हा घरी येईल का नाही याची तपास नाही. अवघड आहे ना. आणि पप्पूचं लग्न करायचंय. तुमच्याकडे पोरे कळलं तो नामपरला इथून गेला तर काला झाल्यावर तुमच्या भेटीला आला.
आणि या सगळ्या नादात आजपर्यंत आमच्यासारख्यांचं डोक्यावरून गेलं. म्हणून आज तरी खऱ्या अर्थानं आपले कान आणि डोळे आता इकडं करा. आता झाली चिंतनाला सुरुवात. विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला नामाचं महात्म्य प्रतिपादित करतात. लक्षात घ्या मायबाप, जन्माला आल्यापासून तुमची माझी प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काडं करतो, रक्ताचं पाणी करतो, पैसा कमवतो. कशासाठी? कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही MIDCत काम केलं आणि 58ला रिटायर्ड होऊन 5-50 लाख घेऊन तुम्ही रावळगावला आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली. तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण मुंबई पुणे नाशिकमधून कोणी सर्व्हिस घेऊन आला त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. थोडीशी गरज आहे, द्या रावसाहेब. 2च वर्ष गेले, मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावल्याने जिरावले, झाला मोकळा. हो, दारावरच्या कुत्र्याला जर 2 दिवस भाकर मिळाली नाही ना महाराज, तर ते सुद्धा राहात. जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे, समाज तुम्हाला जवळ करणार आहे. ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला, समाज तुम्हाला दूर लोटणार आहे. अरे कोरोनाच्या अगोदर ओ शेट म्हणणारी लोक सुद्धा ज्यावेळी कोरोना आला ना, त्या दिवशी तुमच्यापासून दूर गेली. शेटला कोरोना झालाय म्हटली. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, थोडा त्रास होईल, पण सवय लागली. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप, जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे, समज तुम्हाला जवळ करणार आहे. अरे सुखासाठी बंगला बांधला, आजूबाजूचं कोणतंही उदाहरण घ्या, सुख मिळालं महाराज? सुख मिळालंच नाही. सुखासाठी लग्न केलं, 1 लाख हॉलला भाडं, 50,000चे येड्यांना फेटे आणि 8,500ची रातभर फुलाची गाडी सजून बायको घरी आणली. आता गाडी सजवायला सुद्धा 8,500 लागत आहेत. बरं, ज्या फुलाच्या गाडी सजून बायको घरी आणली तीच तुम्हाला मला काय म्हणती? आता आम्ही काय वेगळे का? तुमच्या पुढं आल्यावर बोलतो, नाही तर 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपं आहे काय? फक्त झाकली 1.25 लाखाची. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं सुखासाठी बायको फुलाच्या गाडीत सजून घरी आणली, तीच बायको तुम्हाला मला काय म्हणती? तुम्हाला काही कळत नाही? तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमात सुद्धा झटका. आता महिना झाला नाही, ऑफिसला बसलो होतो, एक पोरगं धावत आलं. म्हणलं का रे बा, फार आनंदी दिसतो. तो म्हणला काय सांगू महाराज, नवीन कपडे घातले, त्यावेळी इलेक्शनचं वारं होतं, नवीन कपडे घातली आणि बायकोला विचारलं दिसतो कसा? ती म्हणली तुम्हाला खरं सांगू का, हे कोरोना आल्यापासून माझा देव लई विश्वास बसलाय. मी आता खोटं बोलत, आणि तसंही महिला मंडळ आम्ही कधी खोटं बोलत नाही.
आणि आता कोरोना आल्यापासून तर नाहीच नाही. पण तुमचं हे सौंदर्य पाहून मला संस्कृतचा श्लोकच म्हणावा असं वाटतो. म्हणलं काय म्हणली रे महाराज? लय भारी बोलली. अरे ती म्हटली काय? संस्कृतचा श्लोक म्हटली. म्हणलं कोणता रे? ती म्हटली मेघनादी अरितात वधी त्या नराला ते नाम असे द्वादश महातील पाचव्याला त्याची संहिता जपुदती अस्तमानी तैसे तुम्ही दिसता मजला मनी. महाराज काय भारी बोलली. म्हणलं याचा अर्थ काय बा? म्हणला काय माहीत बा. म्हणलं मी सांगतो ऐक. हे एवढं सोपं. मेघनादी अरितात वधी त्या नराला. मेघनाद रावणाचा मुलगा, त्याचा ज्यानं वध केला तो म्हणजे लक्ष्मण, आणि लक्ष्मणाचे वडील म्हणजे राजा दशरथ. मेघनादी अरितात वधी त्या नराला ते नाम असे द्वादश महातील पाचव्याला. या राजा दशरथांच्या हातून अनावधानानं जो बाळ मारला गेला तो बाळ श्रावण बाळ. ज्या महिन्यात मारला गेला तो महिना श्रावण. त्याची संहिता जपुदती अस्तमानी उघडा शतकोटी ग्रंथ. अस्तमानी म्हणजे अमावस्या. आता मला सांगा या श्रावण महिन्यातल्या अमावस्येला कोणता सण येतो? बैल पोळा. त्या दिवशी काय केलं जातं? बैल सजवला तैसे तुम्ही दिसता मजला मनी विठ्ठल. सुखासाठी बायको केली. बसलेल्या कुणीही सांगावं सुख मिळालं महाराज. सुखासाठी पप्या जन्माला आला. तोच पप्या रावळगावमधून बाहेर पडल्यावर म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच करून ठेवलं नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली. पतपिढी आणि बँकांचं कर्ज काढून तिला कॉलेजला पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली तर आपल्या नावासकट आडनाव बदलून आली. सुखासाठी बाण कोरले. आता ही बाण कोरणारी एक नवीन टोळी आली. तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण कोणत्याही गावातल्या तंटामुक्तीच्या अध्यक्षांकडे जा, 90% प्रकरणं फक्त शेतीच्या बांधांवरून आहेत महाराज. बरं हे बांध कोरणारे तुम्ही नीट अभ्यास करा. हे 1 एकर 2 एकर 3 एकर 5 एकरच्या पुढचा माल्या. याच्या निम्म्या वावरात काँग्रेस आहे, पण खऱ्या अर्थानं याच्या वावरात ट्रॅक्टर आला शेजाराला घामच आहे. बरं आता इथं सगळे आजोबा पुढं बसलेत. बाबा मला तुम्हीच उत्तर द्या. तुमच्या तारुण्याच्या काळात गावातल्या कोणत्याही बांधावरून बैलगाडी जात होती का नव्हती? जात होती का नव्हती? जात होती. आता तुम्हाला मोकळं चालता येतंय का? बरं ज्यांनी ज्यांनी बांध करून जमिनी वाढवल्या कोणचा इतिहास काढा. हा सुखानं गेला का? हा गेला तर पोरांनी पहिल्या याचा अंगठा घेतला आणि मग गावाला बातमी सांगून रडायला सुरुवात केली. शेवटी ज्या भाऊबंधांबरोबर आयुष्यभर कोर्टात भांडला त्यानं जाता आता खिशातला ठोकळा कपाळावर विठ्ठल. लक्षात घ्या मायबाप, आज हे सांगण्याचं कारण यासाठी आहे. आज 90% महाराष्ट्रातील गावांमध्ये जर भाऊबंधांमध्ये वाद कशावरून असतील ना, ते फक्त जमिनीच्या बांधांवरून आहेत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. गाव भले तुम्हाला शेठ म्हणत असेल हो, पण खऱ्या अर्थानं जर आपण आपल्या कुटुंबासोबत योग्य जर वागत नसू ना, तर आपल्या जगण्याला अर्थ काय? बरं मला असं एक तरी उदाहरण सांगा. मला सांगा बांध काय देतो तुम्हाला? काहीच न पिकणाऱ्या बांधासाठी आयुष्यभराच्या सोबती असणाऱ्या भावाला जर आम्ही दूर करत असू आणि त्याला जर कोर्टात खेचत असू, स्वर्गात काय नरकात तरी जागा मिळेल का याचा विचार करा महाराज. बरं तुम्ही कितीही बांध कोरा, कितीही बांध कोरा, पण मला सांगा तलाठी भाऊसाहेबाच्या कपाटातील जुने कागदांमध्ये हे क्षेत्र बदलणार आहे का? बरं असा एक तरी माणूस पाहिला का बांध करून त्यांनी बंगला बांधला, फॉर्च्युनर घेतली? ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी बंगले बांधलेत त्यांनी बांध कधी कोरले नाहीत. ज्यांनी आपली मुलं सेट केली त्यांनी बांध कोरण्याकडे लक्ष दिले नाही, आणि ज्यांनी बांध कोरण्याकडे लक्ष दिलं ना त्यांनी स्वतःचा घोडचूक केली. पण त्या शेठनं आपली पोटची लेकरं सुद्धा या वादांमध्ये ओढून त्यांचं सुद्धा आयुष्य एक पिढी बर्बाद केली. हे लक्षात घ्या महाराज, हे लक्षात घ्या. अहो विचार करा महाराज, बांध म्हणजे काय होता हो? जर मागच्या पिढ्यांचा अभ्यास केला तर त्या बांधावरती बसून खऱ्या अर्थानं आनंदानं चुलत भाऊ असू द्या पण एकत्र बसून गुण्या गोविंदानं नांदत होती. पण आज त्याच बांधावरून मात्र एकमेकांची डोकी फोडतोय आणि एकमेकांवरती जर कुऱ्हाड चालवतोय तर कोणते संस्कार आम्ही जिवंत ठेवतोय ना याचा विचार करायला हवा महाराज. अहो एक सोपं उदाहरण देतो तुम्हाला, सोपं उदाहरण. मला सांगा कोणत्याही गावात जा, जर तुमच्या भावाची आणि तुमची बांधावरची भांडणं दूर करा, दुसरी तुमच्या दोघांमध्ये भांडणं काय झाली हो?
एका घराची 2 घरं प्रत्येक गावात 60% झालीत महाराज. हे बोलण्याची आज वेळ आली आहे. जर आपल्या घराला स्वर्ग नाही करता आला ना, अरे कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवणार आहोत, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही ना, मला परत तुमच्या गावात आयुष्यात कधी बोलू नका महाराज. पण आज तुमचा खऱ्या अर्थानं मुलगा या नात्यानं तुमच्या पायावर डोकं टेकवतो. आपलं घर आणि आपलं गाव ज्या दिवशी घडवाल ना, त्या दिवशी हा देश महासत्ता होणार आहे आणि खऱ्या अर्थानं तो भगवान परमात्मा तुम्हाला भेटणार आहे. हे सदैव लक्षात ठेवा. झालं ते झालं महाराज. या सप्ताहाच्या निमित्तानं पहिल्या दिवशी माझं कीर्तन पटलं नाही ना तरी चालेल, तुमच्या पायावर सगळ्यांच्या डोकं ठेवून एक विनंती करतो, झाले ते वाद पुरे झाले महाराज. उद्या एकत्र बसा. काय झालंय, पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो. महावैष्णवमाऊली ज्ञानोबाराय फार सुंदर सांगतात महाराज, राजहंसापुढे चाचूचे आरगडे तोडी जेवी शिर निराचे. लक्षात घ्या, राजहंस जो असतो ना, तो दूध आणि पाणी वेगळं करतो. प्रत्येक गावामध्ये दूध आणि पाणी मिक्सचर असणारी काही माणसं आहेत महाराज, ज्यांच्या डोक्यात उठल्यापासून एकच असतं, त्याचं घर फुटलं पाहिजे. आणि यांनी सध्या घराघरांचं वाटोळं केलं आहे महाराज. लक्षात घ्या, गावकी आणि भावकी तुम्हाला भेटेल, तुमचे कान भरवेल, पण राजहंसाप्रमाणे भले त्यांची ऐकायची वेळ येऊ द्या, पण कानाच्या पडद्याच्या आत काय घ्यायचे ना हे मात्र तुम्ही ठरवा. कारण आज तुमच्याबरोबर तुमची गावकी आणि भावकी गोड बोलेल, तुम्हाला शेट म्हणेल, तुम्ही नाद केला म्हणेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर खरंच ग्रेट व्हायचं असेल ना महाराज, गावकी आणि भावकीपासून दूर राहा आणि पहिल्यांदा आपल्या कुटुंबाच्या रक्ताच्या नात्यांकडे लक्ष द्या. कारण कोरोनामध्ये शेट म्हणणारे दूर पळाले. कमीत कमी आपला सक्का भाऊ रोज डबा घेऊन येत होता आणि आपली छोटी लेकरं सांभाळत होता, एवढं मात्र विसरू नका. हीच अपेक्षा आहे. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप. अहो, सुखासाठी बंगला बांधला, सुखासाठी मुलं झाली, सुखासाठी लग्न केलं, सुखासाठी आयुष्यभर बांध कोरले, बसलेला कुणी सांगावं महाराज सुख मिळालं महाराज? सुख मिळालं? सुख मिळालंच नाही. याचं कारण आहे सुखाचा पत्ताच तुम्हाला मला समजलेला नाही. सुखाला की करी शीतळमळ तरी तू पंढरीची जाय एक वेळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ. सुखाला की करी शीतळमळ तरी तू पंढरीची जाय एक वेळ, तरी तू पंढरीची जाय एक वेळ, मग तू पंढरीची जाय एक वेळ. अवघाची सुख रूप होशी, मग तू 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 अवघाची सुख रूप होशी. जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, जन्मोजन्मीचे दुःख विसर. मग तू अवघाची सुख रूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. हाच थोडा त्रास होईल, पण सवय लागली. लक्षात घ्या मायबाप, कारण ही मंडळी आपल्यासाठी 7 दिवस आहेत महाराज. याचं प्रत्येक ग्रामस्थानं खऱ्या अर्थानं मोल जपलं पाहिजे. लक्षात घ्या मायबाप, सुखासाठी बंगला बांधला, सुखासाठी आयुष्य वेचलंय, बसलेल्या कुणी सांगावं सुख मिळालं महाराज? इथं बसलेला असा एक तरी आहे जो 100% सुखी आहे. कुणाच्या डोक्यात काही ना काहीतरी टेन्शन, कारण वास्तव सुखाचा तुम्हाला मला पत्ता समजला नाही महाराज. लक्षात घ्या, 84 लक्ष योनीमधून मिळालेला तुम्हाला मला हा देह कशासाठी मिळाला? बांध कोरण्यासाठी मिळाला, कुटुंबाच्या सोबत खऱ्या अर्थानं भांडणं करण्यासाठी मिळाला. 84 लक्ष योनीमधून मिळालेला हा देह जन्म मरणाच्या फेऱ्याच्या पलीकडे असणारा चिरंतन तत्व, ज्या तत्वाचं नाव म्हणजे मुक्ती म्हणजे मोक्ष आहे, तो मुक्ती आणि मोक्ष मिळवण्यासाठी खऱ्या अर्थानं हा मिळालेला आहे. त्रेतायुगामध्ये लक्षात घ्या, त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा यज्ञांनी प्रसन्न होत होते. द्वापार युगामध्ये भगवान परमात्मा जपानं प्रसन्न होत होते. आणि कलियुगामध्ये कलियुग माझे करावे कीर्तन, जने नारायण जैन भेटी, जने नारायण जैन भेटी.
लक्षात घ्या मायबाप, खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा स्वतः म्हणजे तुमच्या माझ्यावरती भगवान परमात्मा किती उदार आहेत पहा. ते स्वतः तुम्हाला मला प्रत्येकाला सांगतायत, मला जर कलियुगामध्ये भेटायचं असेल ना, कुठं शोधू नका. या खऱ्या अर्थाने या धर्म मंडपामध्ये मी आवर्जून येईल, कारण कलियुगी उद्धारे हरीच्या आणि देवाचा स्वभाव रोकडा आहे महाराज. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष. मग जर कलियुगामध्ये भगवान परमात्म्याची तुम्हाला मला प्राप्ती करायची असेल तर कलियुगी उद्धारे हरीच्या नामे. मग भगवंताच्या नामानं जर तुमच्या माझ्या जीवनाचा उद्धार होणार असेल तर तुकोबराय सांगतात, हेच नाम जर तुम्हाला हवंय, कारण ते सत्य आहे, साच आहे आणि खरं आहे, ते मृगजळ नाही. आणि ते जर आपलं केलं तर खऱ्या अर्थानं जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हेच तुकोबराय सांगतात अभंगाच्या प्रथम. सत्य साच खारे, सत्य साच खारे, सत्य साच खारे, सत्य साच खारे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे, सत्य साच खरे. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं या कलियुगामध्ये तुमच्या माझ्या जीवनामध्ये 84 लक्ष योनीमधून या मृत्यू लोकामधून जर खऱ्या अर्थानं महावैष्णव माऊली ज्ञानोबराय सांगतात, उपजे ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे. प्रत्येकाचं जीवनमान भिन्न आहे आणि ते घड्याळाच्या काट्यांप्रमाणे आहे. कुणाचं जीवन तासकाट्याप्रमाणे आहे, कुणाचं मिनिट काट्याप्रमाणे आहे, तर कोण अल्पायुषी म्हणजे सेकंद काट्याप्रमाणे आहे. पण प्रत्येकाचं स्टेशन जिथं ठरलेलं आहे, उतरावंच लागणार आहे आणि पुढच्या देहामध्ये प्रवेश करावा. मी सांगत नाही, माऊलीच म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. मग लक्षात घ्या, जर जन्म मृत्यूचा हा फेरा जर असा सुद्धा सुरू राहणार आहे, तर हा फेरा आम्हाला जर फिरवायचा नसेल, नव्हे नव्हे जन्म मृत्यूची साखळी जर तोडायची असेल, तर कलियुगामध्ये एकच गोष्ट करावी लागेल आणि ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे. त्या भगवान परमात्म्याचं नाम जर आमच्या अंतःकरणामध्ये राहिला तर कलियुगी उद्धारे हरीच्या जन्म मृत्यूच्या फेऱ्याच्या पलीकडचं चिरंतन तत्व ते म्हणजे मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी काय करावं लागेल? भगवान परमात्म्याचं नाम म्हणजे तो भगवान परमात्माच आपलासा करून घ्यावा. पण तुम्ही मी कलियुगातील जडजीव हुशार आहे महाराज. आपण आपलासा प्रपंच केला आहे आणि आपला प्रपंच कसा आहे? खऱ्या अर्थानं तुकोबराय सांगतात, हा प्रपंच आहे कसा? दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःखाचा विचार नाही कोठे, दुःखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. लक्षात घ्या मायबाप,
तुकोबराय सांगतात प्रपंच दुःख मूळ आहे, प्रपंच दुःख देणार आहे. म्हणून तर तुकोबरा याही पुढे जाऊन सांगतात सुख नो हे कोठे आलिया संसारा. म्हणजे प्रपंचामध्ये जर दुःख आहे तर तुकोबराय असाही आमचा एक सर्वसामान्य जातकांचा प्रश्न असा निर्माण होऊ शकतो. तुम्ही जर म्हणताय प्रपंच दुःख देणार आहे, तुम्ही जर म्हणताय प्रपंच दुःख मूळ आहे, तर तुमच्यासह आदी संतांनी तो प्रपंच केलेला अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंद भारीन तिन्ही लोके, तिन्ही लोके, तिन्ही लोके. आनंद भरीन तिन्ही लोके, तिन्ही लोके, तिन्ही लोके. काही नगे मायत या पंढरपुरा, काही नगे मायत या पंढरपुरा. जाई न गमाये तळा पंढरपूर. लक्षात घ्या महाराज. खऱ्या अर्थानं जर तुकोबराय तुमच्यासह आधी संतांनी प्रपंच केला नाही का? संतांनी खऱ्या अर्थानं प्रपंच केला, पण कसा आनंदे भरील तिन्ही लोक. कारण प्रपंचाचे तुकोबराय सांगतात दोन प्रकार आहे. खऱ्या अर्थानं प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग, एक सकाम दुजा निष्काम. प्रपंचाचे ही दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ म्हणजे व्याप्ती अशी आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आणि निष्काम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थाविरहित केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही. म्हणून रेशन कार्ड सोडून तुमचं आणि माझं नाव कुठंच आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला तो जगासाठी खऱ्या अर्थानं आनंद, त्यांचं कल्याण साधणारा, जगाच्या कल्याणाचा प्रपंच होता. म्हणून त्यांची नावं इतिहासात आहे. अहो प्रपंच केला दामाजी शेटनं, म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला मायबाप. अहो प्रपंच केला खऱ्या अर्थानं विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणीने, म्हणून तर ज्ञानाचा प्रकाश देणारे ज्ञानोबाराय घडले मायबाप. अहो प्रपंच केला खऱ्या अर्थानं आमच्या कनकाई माऊली आणि खरे बोल्लोबांनी, म्हणून तर पाचवा वेद निर्माण करणारे तुकोबराय घडले मायबाप. आणि प्रपंच केला खऱ्या अर्थानं मासाहेब जुदाऊ आणि शहाजीराजांनी, म्हणून तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. या महामातांनी, या महापुरुषांनी आपला प्रपंच असा केला, आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवला. पुत्र भाव ऐसा गुण त्याचा तिन्ही लोकी झेंडा है, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. पुत्र भाव ऐसा गुण त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. लक्षात घ्या मायबाप, या महामातांनी, महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी खऱ्या अर्थानं तिन्ही लोकात आपलं नाव प्रस्थापित केलं. आपली लेकरं, आपली लेकरं. आता लेकरांचं काय घेऊन बसले महाराज? आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे. काय पोरी कोण जय हरीची अपेक्षा करता? बरं आपल्यासारखा बोलल्यावर राग येतो बो त्यांना. आपल्यालाही बोलून काय करायचं? ॲब्रो करते ॲब्रो. हे ॲब्रो काहून करीत असावं भाऊ? हे घरात घुसताना दरवाजाच्या फट्टीत अडकत्यात का रक्षाबंधनला माहेरी जाताना इष्टीच्या दरवाजात गुतत्यात? पण आईच दर रविवारी पार्लरला असेल, पोरी कुंजे हरीच्या अपेक्षा काय करता महाराज? एखादी माऊली म्हटली बा महाराज असं का बोलले, घ्या पुरावा. हे तर वडील जे जे करती तया नाम. आज आमचं पोरग जर आम्हाला उलटं बोलत असेल ना महाराज, तरी त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही उलटं बोलताना ऐकलेलं असेल. आता विषय निघालाय म्हणून हा विषय थोडासा पुढं नेतो. वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. आता काळ बदलला महाराज. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून गदर झालाय आणि या नवीन पिढीत बदल झालाय. मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला.
आताची आमची अवस्था काय आहे? अहो, माँसाहेब जिजाऊंच्या गर्भामध्ये शिवराजे आकार घेत होते ना, त्यावेळी माँसाहेबांनी हा विचार कधीच नाही केला की शिवनेरी प्रांती माझं लेकरू गोरपान जन्माला यावं. म्हणून माँसाहेब काजू बदाम उघडून खात नव्हत्या. ज्ञानाचं बाळकोड आपल्या राजांना पाजत होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या मुलासारखा आहे. मुलगा आहे ना, त्याने फक्त एक प्रश्न विचारतो, उत्तर द्यावं ही अपेक्षा आहे. तुम्हाला असं वाटत नाही का हो? एवढा पुण्य पावन तीर्थक्षेत्री आपला खऱ्या अर्थानं जन्म झालाय, आपण या ठिकाणी आलेलो असून म्हणून आलेलो आहोत. मग आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला यायला हवेत, उद्याचे शिवराय जन्माला यायला हवेत, उद्याची रुक्मिणी जन्माला यायला हवी, उद्याची जिजाऊ जन्माला यायला हवी, उद्याचे भीमराव जन्माला यायला हवेत, उद्याची खऱ्या अर्थानं रमाई जन्माला यायला हवी, उद्याची रुक्मिणी जन्माला यायला हवी. अय, फॅरन लवलीचा जमाना आला महाराज. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता रावळगावमध्ये एवढी सुंदर पंढरी अवतरली आहे महाराज. तुमच्यासारखे सगळी रत्न या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी जर आता, कारण बहुतांश चित्रपटाचं शूटिंग सध्या इगतपुरीला चालू आहे आणि एखाद्या हिंदी चित्रपटाचं शूटिंग त्या ठिकाणी चालू असताना काही अभिनेत्रींनी असा विचार केला, नाशिकमध्ये आता पहिलाच सप्ताह एवढा सुंदर होतोय, आपण रावळगावला आज भेट द्यायला जाऊ. पहिलाच दिवस आहे, कोरडे महाराजांचं कीर्तन आहे, जाऊन येऊ. ही कणात काढावी लागली असती, बसायला जागा पुरली असती का? मी तर आताच विचार करतोय बाई बसतील कुठं. पण इथं एकच विचार करा महिला वर्ग, मी तुमच्या मुलासारखा आहे. ज्या वेळेस या अभिनेत्री समोरून येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कोणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणाची तरी वासनांत विक्षिप्त नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजानं त्या नजरेनं पाहावं. माझ्या बहिणींनो, माझं कीर्तन पटलं नाही, मला परत तुमच्या गावात बोलू नका. पण तुमचा भाऊ या नात्यानं रक्षाबंधनची एक भेट तुमच्याकडे मागतो. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. बनवायचंच असेल आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं ना, तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला माँसाहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो. मग एखादी ताई म्हणेल, महाराज तुम्ही जर असं म्हणताय तर रूपाच्या सौंदर्यतेला महत्त्वच नाही का? असंही मला म्हणायचं नाही. आता उदाहरण देतो म्हणजे समजणं सोपं होईल. या लॉकडाऊनमध्ये पप्यानं कॉलेजच्या गेटवर बुलेटवरती 2-3 फेऱ्या मारून गुड्डी पळून आणली. पप्यानं गुड्डी घरी पळून आणली. गुड्डी गोरीपान आहे, पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल, ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? नरक. आणि एखादी सावळी मुलगी असू द्या, पण जर तिचा स्वभाव अत्यंत चांगला असेल, ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे. आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो याचा विचार करायला हवा. माझ्या बहिणींनो, मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करते कशी आणि आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही प्राधान्य देणं आता काळाची गरज आहे. अहो, आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो ना. माझ्या बहिणींनो, या गोष्टीला जीवनात कधीच किंमत देऊ नका. पण आपण आपल्या सासू सासऱ्यांसकट घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढं एक वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात ना, तुमचं मला माहीत नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप, यशस्वी असेल. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप. आता परवा 8-10 दिवसापूर्वी एका ताईनं कीर्तन संपल्या मला विचारलं, महाराज काय सांगता, सासू-सासऱ्यांची सेवा करा. अहो, माझी सासू एवढी फटकळ आहे, मी घरात पाऊल ठेवला की तिचं गजर सुरू होतो. आणि सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले की मला म्हणतात, काय चालले बाळा, बरी आहेस ना बाळा, तब्येत कशी बाळा, तिचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा शेतात कामाला गेले, माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सेटवर सासूबाई शेजारी बसले, फुसफुस करायला सुरुवात करतात. म्हणून या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. तुम्हीच सांगा महाराज, मी काय चूक केली? म्हटलं, ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, तेच जर तुझे जन्मदाते आईवडील असते आणि असेच फटकळ असते, त्यांना वृद्धाश्रमाचा मार्ग दाखवला असता का?
माझ्या बहिणींना हात जोडून विनंती करतो, आता लग्न सीजन सध्या वर्षभर चालू आहे. आपल्या लेकीचं लग्न करताना आजपासून आपल्या मुलीला कधीच सांगू नका, बाई आता तुझं घर बदलणार आहे. आजपासून तिला एकच गोष्ट सांगा, बाळा तुझ्या घराबरोबर आता तुझं मन सुद्धा तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे ना, त्या घराचा पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की नरक करायचा याची जबाबदारी तुझ्या खांद्यावर असणार आहे, तुझ्या खांद्यावर असणार आहे. अहो मला सांगा, फक्त माझ्या बहिणींनो एक मनामोनी विचार करा. आत्ता असं होऊ नये, पण आजचं कीर्तन संपल्यानंतर तुमच्या भावानं जर तुम्हाला फोन केला, भावजाईनं फोन केला आणि सांगितलं आजपासून तुमचा आमचा विषय संपला, रक्षाबंधनला येऊ नका, तुम्हाला दुःख होईल की आनंद? दुःख. मग विचार करा, तुम्ही त्याची बहीण त्याच्यापासून रक्षाबंधन आणि भाऊबीजेला तोडली, त्याला दुःख होत असेल की आनंद? अहो खऱ्या अर्थानं जर आज विचार करायला गेलं ना, तर एक गोष्टीचा विचार करा. अहो त्याच्या आईनं आणि बापानं रात्रीचा दिवस केलाय, दिवसाची रात्र केली, तेव्हा त्याला घडवलं आणि वाढवलं. पण ते मायबापाला जर त्याच्यापासून तुम्ही तोडत असाल, सांगा स्वर्गात सोडून द्या हो, पण नरकात तरी आम्हाला जागा मिळेल का? नरकात तरी जागा मिळेल का? आता सुनबाईला बोललं का सासूबाईला जरा बरं वाटतं, पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा. रावळगावची सासू, ब ब ब रावळगावची, हिला सून आली तर हिने निम्या गावात भांडणं लावली. काय तुमच्या सुना? जाहिरात नाही आली काय तुमच्या सुना? माई सून नक्षत्र आहे, नक्षत्र. सगळ्या आळीतल्या सुना घरातून सांगत होत्या, थांब 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन तेव्हाच तू जाग्यावर येशील. आता पप्प्याने तिच्या पायी 3 वेळा पोलीस स्टेशन करून तिला आणलं होतं आणि रक्षाबंधन जवळ आलं. ती आता नागपंचमी आली तर ती म्हणली, सुनबाई बाहेर नको पडू, काळी पडशील, मी जरा शेतात जाऊन येते, तू तोपर्यंत उद्या सणे पोळ्या करायच्यात, एवढी डाळ वाटून घे. गेली शेतात. रावळगावची सासू होती ती, आली अर्ध्या तासानी. तिने फक्त घरातच डोकावलं बो, सुनही दिसानी आणि डाळीचं तपेलही दिसानं. पाहता पाहता तिने इकडं तिकडं पाहिलं, घरात नाही घुसली. ती परत निम्या आळीत जाऊन आली. काय तुमच्या सुना? काय तुमच्या सुना? माई सून 15 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माई सून, गुणाची गुणाची. पप्प्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केला, एवढा त्रास काढला पण वाया नाही गेला. गुणाची ग माई सून. पण सुनबाई डाळ ठुली कुठं? ती म्हणली, हाय का सासूबाई? मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुम्हीच म्हणले डाळ वाटून ये. आता ह्या अख्ख्या आळीला डाळ वाटून आले, आता कुठं डाळ राहते वय? तेव्हा तुम्ही जाग्यावर आले. तुम्ही सोप्या नाहीत ना. बरं एखाद्या सासूबाईला माझं बोलणं जर आताचं वाईट वाटलं असेल ना, सगळ्या सासूबाईंनी उत्तर द्या. तुमची अपेक्षा आहे ना, तुमची अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, आई म्हटलं. आता पुढचे हा म्हणतात, पण मागच्यांच्या डोक्यात वेगळी खटकी, आत्या म्हणलं पाहिजे. आत्या आत्या आत्या. आता आत्या आता लिंग काळजात बसली म्हणजे आई झाली. मग मला सांगा, तुमची अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, पण या धर्म मंडपात बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं काळजावर हात ठेवा आणि भगवान परमात्म्याची शपथ घेऊन मला सांगा, आमची अपेक्षा आहे आमच्या सुनेनं आम्हाला आई म्हटलं पाहिजे, पण आम्ही खरंच आमच्या जन्मदात्या मुलीचा दर्जा आमच्या सुनेला दिलाय का? आम्ही आमच्या सुनेला तो दर्जा दिलाय का? अहो आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही ना महाराज, तर आई लाटणं पळपट घेऊन हातीचा हात धरून तिला गोल चपाती बनवायला शिकवते. पण सुनेकून चपातीचा नकाशा चुकला ना, तर ती तिच्या आईवडिलांचा उद्धार करते. खरंच तुम्ही आम्ही तिला मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली, बाहेर गावात तमाशा नको, दरवाजा बंद करून असेल तो विषय घरात मिटवतो. पण सुनेकून जर एखादी चूक झाली, आम्ही शेजारच्या घरी जाऊन बसून तिच्या नामाचा गजर गातो. आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानली का? माझ्या बहिणीनं स्वर्ग नरक कुठं वरती नाही. तो आजच्या कीर्तनातून एवढे एक वाक्य घेऊन जा, स्वर्ग नरक कुठं वरती नाहीत, ती आमच्या घराची 2 दारं आहेत. ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे, ते घर म्हणजे स्वर्ग आहे. जिथं सासू सुनेचं पटत नाही, ते घर म्हणजे नरक आहे. अहो महाराज, महाराष्ट्रभर फिरताना आम्ही अशी काही घरं पाहिलीत, अवघ्या 4-4 वर्षाची लेकरं आहेत, पण दरवाजात 1-1 तास उभी राहतात. का? माझ्या आईकडे गेलो तर माझ्या बसलेल्या आजीला राग येतोय, आणि माझ्या आजीकडे गेलो ना तर माझ्या आईला राग येतोय. जाऊ कुणाकडं? कारण आई आणि आजी गेल्या 4 महिन्यापासून बोलत नाही.
महाराष्ट्रातल्या 4 वर्षाच्या लेकराची अवस्था असेल, तुम्हीच उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं? सगळ्यात मोठा प्रश्न आहे, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अहो, तुमच्या घरातला हा करता माणूस दिवसभर शेतामध्ये नोकरीमध्ये राबतो. अहो, खऱ्या अर्थानं त्याचे कष्ट जाणून घ्यायचे असतील ना, संध्याकाळी आल्यानंतर किंवा सकाळी तुम्ही त्याची बनियान धुताना घामाच्या धारांशिवाय दुसरं काही येत नाही. दिवसभर तो काबाड कष्ट करतो, आपल्या नोकरीमध्ये शेतामध्ये राबतो. दमून भागून बिचारा संध्याकाळी 6ला घरी येतो. आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला ना, बायको आपल्या मैत्रिणींना फोन करून अर्धा तास एकच सांगते, आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत. तो बिचारा दिवसभर काबाड कष्ट केले आणि संध्याकाळी 6:30 वाजता घरी दमून आला आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजारी पाजाऱ्यांना सांगते, दुसऱ्याच्या बांधावर काम करून याला वाढवलं, काल बायकोने आली तर बायकोच्या पदराखाली गेला, बायकोचा गुलाम झाला. शेवटी तो बिचारा विचार करतो, आईचाही पदर नको आणि बायकोचाही पदर नको, चला कट्ट्यावर. आता संध्याकाळी 10च्या पुढच्या कट्ट्यावरच्या अवलादी सोप्या राहतात का महाराज? निम्या 90 आणेल, घे चमच्याभर, घे चमच्याभर, घे चमच्याभर, घेतली चमच्याभर, आला डुलत घरी. चूक त्या मुलाची आहे, चूक त्या मुलाची आहे. अहो, जसं घरातलं वातावरण असणार आहे तशी आपली पुढची पिढी घडणार आहे. महावैष्णवमाऊली ज्ञानोबा दुसऱ्या अध्यायामध्ये फार सुंदर सांगतात, जैसे मूळ सिंचिते सहजे शाखा पल्लव सज. शुद्ध बीज पोटी, शुद्ध बीज पोटी, शुद्ध बीज पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, हो शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी. लक्षात घ्या मायबाप, खऱ्या अर्थानं आता आपल्या शेतामध्ये द्राक्ष आहेत. द्राक्षाचा मूळ पूर्णतः सडलेला आहे. कितीही महागडी औषधं आणि खतं वापरली ते झाड फुलेल का, बहरेल का? मला सांगा. मग खऱ्या अर्थानं कुटुंब नावाच्या झाडामध्ये जर संस्कार नावाचं मूळच सडलेलं असेल, कुजलेलं असेल, कितीही प्रयत्न करा ते घर स्वर्ग होईल का? लक्षात घ्या मायबाप. बरं जाऊ द्या, आज तुमच्याकडं आलोय, आता वेळ फार कमी, आपल्याला धावतच पळायचंय. पण आज तुमच्या गावात जर आलोय तर पहिल्याच दिवशी तुमच्या गावातली भांडणं आज मिटूनच जातो. मी सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे, आपला उपाय फोल ठरणार नाही, पण तुम्ही उपाय करत असाल तरच सांगण्यात अर्थ आहे. जरा पुरुष मंडळी 2 मिनिटं तुम्ही डोकं खाजवा. आपल्या घरात टेन्शन काय भाऊ? सगळे पुरुष मंडळी जरा 2 मिनिटं डोकं खाजवा. तुमच्या डोक्यात टेन्शन काय भाऊ? असं समजू तुमच्यावर 10 लाख रुपये कर्ज आहे, तुम्ही टेन्शन घ्याल? तुम्ही फक्त आशे बसले, तुम्ही आशे बसाल दिल्ली का तोंड करून, येऊ द्या, मागची कमी पडली पुढची येऊ द्या. 7-12 असलेला माणूस कर्जाचं टेन्शन घेत नाही. मग सगळे पुरुष मंडळी नवीन लग्न झाले ज्यांचे आत्ता या लॉकडाऊनमध्ये 2 महिने, ते फक्त बाजूला काढा. 6 महिन्याच्या पुढचे सगळे लसीकरणाला चालतील. मला सांगा तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात टेन्शन काय महाराज? बसलेले सगळे मागचे पुढचे सगळे पुरुष मंडळी, तुमच्या डोक्यात 2च टेन्शन आहे सध्या. पहिलं टेन्शन, पोरं आपलं ऐकत, आणि दुसरं टेन्शन, बायको आपलं ऐकत नाही. मला सांगा, बायको आपलं ऐकत नाही. आता मला सांगा, यावर तुम्ही काही कमी उपाय केले पण फरक पडला नाही? आता तुम्ही लबाडे महाराज, तुम्ही शांत झाले. आता मला सांगा,
ज्यांचं ज्यांचं बायको ऐकती त्यांनी एकदा टाळी वाजवा. 2. बरं ठीक आहे भाऊ, ज्यांचं बायको ऐकत नाही त्यांनी टाळी वाजवा. काय लबाड दुनिया आहे महाराज. बरं लक्षात घ्या, मला सांगा, बायको आपलं ऐकत, तुम्ही बोलले तर उत्तर आहे, नाही तर मीही पुढे निघणार महाराज. बायको आपलं ऐकत नाही, एवढे उपाय केले फरक पडला नाही. मग आज मी तुम्हाला उपाय सांगून जातो. जर पुढच्या 15 दिवसात, आजपासून अंमलात आणायचा, 15 दिवसात जर कमीत कमी 50% फरक पडला नाही, दादांना फक्त सांगा इकडं कधी आलो का पाकिट घेऊन येतो मी परत. गादी उभा आहे महाराज, खोटं नाही बोलणार. पण मला सांगा, बायको आपलं ऐकत नाही, एवढे पर्याय केले फरक पडला नाही, आज तुम्हाला उपाय सांगून जातो, कराल का? जे करतील त्यांनी टाळी वाजवा, नाही वाजवले तर मी सांगत नाही. आता सगळे कचकावलेले, फक्त झाकले. लय अवघड आहे महाराज. तिकून आता तिकून पगती का काय, ते पहिलं मागं ओढून पगत ती पाती. लय अवघड आहे. मला सांगा, बायको आपलं ऐकत नाही ना, आजपासून एकच करायचं. कराल ना? कराल ना? मागचे कराल ना? आजपासून एकच करायचं, बायकोचं ऐका. तुम्ही म्हणाल जमला भाऊ, आता सगळे म्हणतात बायकोचं ऐकू नका. मी उलट सांगणारा महाराज आहे. फक्त कानाचे पडदे 2 मिनिटं माझ्याकडे द्या. अरे मुलगी जन्माला आली, पाहता पाहता 5 वर्षांची झाली, त्या बापानं तिला शाळेमध्ये पाठवली. मुलगी 15 वर्षाची झाली, बापानं गावातल्या पतसंस्थेत कर्ज काढलं आणि तिला नाशिकला कॉलेजला पाठवली. मुलगी 20 वर्षाची झाली आणि त्या बापाची नजर आपल्या लेकीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. त्या बापानं पायातला 2 किलोचा धोंडा झिजवला. अरे बँकेमध्ये जमिनीचं मॉर्गेज केलं आणि पाहता पाहता सोसायटीचं कर्ज काढलं आणि आपल्या लेकीचं लग्न धूमधडाक्यात लावून दिलं. जी मुलगी 20 वर्ष आईच्या कुशीत डोकं ठेवून झोपत होती, जी मुलगी 20 वर्ष त्या मायबापाचा प्राण होती, जी मुलगी 20 वर्ष त्या मायबापाच्या हृदयाचा श्वास होती, तीच मुलगी एका क्षणामध्ये जर आपल्या मायपित्याला विसरून फक्त आणि फक्त तुमच्या विश्वासावर, म्हणजे तिच्या नवऱ्याच्या विश्वासावर जर तुमच्या घराचं माप ओळंडत असेल, तर ती तुम्हीच सांगा, ती नवऱ्याचं वाटोळं व्हावं असं कधी चिंतेल का? बायको या शब्दाचा अर्थ सांगतो, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. बा म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही, फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ना, ती म्हणजे बायको. पण या तीनही व्याख्यात जी बसत नाही, तिला मी बायको म्हणणार. आणि बायकोचं ऐका म्हणजे बायकोचे गुलाम होऊ, नाही तर माकड व्हा. तुम्ही म्हणाल बरे भाऊ, पाकिट आपलं, जेवण आपलं, आणि आपल्यालाच माकड म्हटले. मी म्हणतच नाही. उघडात गणेश्वरी चित्त आराधी स्त्रियेचे, तीचिन छंदी नाचे, माकड गावड्याचे होय जैसे. बायकोच ऐका म्हणजे बायकोचे गुलाम होऊ नका, पण तिनं दिलेल्या सल्ल्यांवरती मात्र कधी कधी नक्की विचार करा. मान्य आहे, पुस्तकी ज्ञान तुम्हा सर्वांकडे अधिक आहे, पण व्यवहार ज्ञान मात्र तिच्याकडे अधिक आहे, हे तुम्हाला मला मान्य करावंच लागेल. अहो, मुलांचा अभ्यास घेताना ती शिक्षण मंत्री होते, घरातल्या प्रत्येकाचं मन सांभाळताना ती गृहमंत्री होते, घरातलं कोरोनाच्या काळातलंही आर्थिक बजेट कोलमडून न देता सांभाळताना ती खऱ्या अर्थानं अर्थमंत्री होते. आणि नवरा जर अर्ध्यावर डाव मोडून गेला, एकटी कुटुंबाची आपल्या मुलांची जबाबदारी खांद्यावर घेऊन घराची मुख्यमंत्री सुद्धा होते. अहो, बायकोवर आजपर्यंत विनोद खूप झाले. हो, बायकोवर आजपर्यंत विनोद खूप झाले, विनोदी कविता खूप आल्या, विनोदी चित्रपट सुद्धा खूप आले, पण इथं बसलेला रावळगावमधला असा एकही नाही का त्याच्या बायकोनं त्याच्या जीवनाचा विनोद केला आहे. अहो, खऱ्या अर्थानं माझ्या बहिणींनो, तुम्ही टाळ्या वाजवल्या, तुम्हाला बरं वाटलं, पण तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी बोललो नाही, कारण या 10-15 वर्षात तुम्ही साधा आकार नाही केलात. माझ्या बहिणीनं तुम्ही या 15 वर्षामध्ये ज्या घरात गेलात, त्या घराला अवघ्या 1 वर्षात भिंत घातली. अनेक उदाहरणं आहे. तुम्ही ज्या घरात गेलात, त्या घराला अवघ्या 1 वर्षामध्ये त्याची बहीण रक्षाबंधन आणि भाऊबीजेला यायची बंद केली. अनेक उदाहरणं आहेत. तुम्ही ज्या घरात गेलात, त्या घरामध्ये खऱ्या अर्थानं अवघ्या 1 वर्षामध्ये मध्ये भिंत घातलीत. अनेक उदाहरणं आहेत. आणि तुम्ही ज्या घरात गेलात, त्या घरात तुमच्या नवऱ्याला अवघ्या काही महिन्यामध्ये त्याच्या मायबापापासून तोडलं. अनेक उदाहरणं आहेत. माझ्या बहिणीनं, तुमच्याही मनात एक प्रश्न आहे. मी रोज केस हँडल करताना अशा अनेक केसेस पाहतोय. तुमच्याही सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे, फक्त आजपर्यंत तुम्ही तो
कधीच बोलून दाखवला नाही. तो फक्त तुमच्या मैत्रिणीला सांगितला. आणि तो प्रश्न असा आहे की आपला नवरा आपल्यापेक्षा त्याच्या मायबापाला अधिक काळजात ठेवतो. आपला नवरा आपल्यापेक्षा त्याच्या आईवडिलांना अधिक काळजात ठेवतो. एवढाच तुमचा प्रश्न आहे. पण माझ्या बहिणींनो, त्या बिचाऱ्यानं तुम्हाला आजपर्यंत कधी बोलून नाही दाखवलं. त्यानं आजपर्यंत तुम्हाला कधी नाही सांगितलं. पण तुमच्या अगोदर त्याच्या काळजात दुसऱ्याच्या बांधावर 100 रुपये रोजानं कामाला जाणाऱ्या त्याच्या आई आणि दुसऱ्याच्या बांधावर अर्धलीने शेती करून त्याला जगवणारा त्याचा बाप त्याच्या काळजात आहे. तुमच्या अपेक्षा आहे ना, तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला काळजात ठेवावं. आजपासून एकच करा, त्याच्या काळजात असणाऱ्या त्याच्या मायबापाची म्हणजे तुमच्या सासऱ्यांची सेवा करा. तो तुम्हाला काळजात ठेवल्याशिवाय राहणार नाही. काळजात ठेवल्याशिवाय राहणार नाही. माझ्या बहिणींना आता रक्षाबंधन जवळ आलंय. भाऊ या नात्यानं फक्त 5 गोष्टी आज मी तुमच्याकडे मागणार आहे. द्याल? द्याल? भाऊ या नात्याने मागणार आहे. फक्त जर तुम्ही देणार असेल तर एकदा टाळ्या वाजवा भगवंताला स्मरून. फक्त 5 गोष्टींची माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुम्हाला खरं सांगू, पहिली गोष्ट त्याच्या काळजात असणाऱ्या त्याच्या मायबापाची तुम्ही सेवा करा. तो तुम्हाला काळजात ठेवील. दुसरी गोष्ट, मी मगाशीच सांगितलं, तुमच्या भावानं तुमच्या भाऊजेनं तुमच्याशी नातं तोडलं. तुम्हाला दुःख होईल की आनंद? दुःख. मग तुम्ही त्याची बहीण जर त्याच्यापासून तोडताय, तुमच्या बहिणीला साडी घ्यायची म्हटलं की नवऱ्याकडून 2,500 घेताय आणि उद्या परवा रक्षाबंधन आहे म्हणून कपाटातली 250ची खऱ्या अर्थानं आहेरात आलेली साडी आत्ताच बाहेर बाजूला काढताय. बंद करा. खऱ्या अर्थानं त्याच्या बहिणीपासून त्याला तोडू नका. तो लहान होता ना, त्याची बहीण लहान होती ना, ती दुर्दुडाजवळ धावत आली की तो खिशातला चॉकलेट तिला देत होता. अरे चॉकलेट दिल्यानंतर ती बहीण खात नव्हती. ती दुसऱ्या दिवशी परत दादाच्या हातात देत होती आणि दादाला सांगत होती, दादा तुझ्यासाठी चॉकलेट आणलंय बघ. तीच बहीण आज तुम्ही तिच्यापासून दूर करताय. त्याला किती दुःख होत असेल एकदा विचार करा. तिसरी गोष्ट, आज त्याच्या भावाची आणि त्याची जमिनीच्या बांधावरून नाशिकच्या कोर्टात केस चालू आहे. एकमेकांना ते शिव्या देत आहेत. भले कुऱ्हाड घेऊन एकमेकांवर धावताय. तुम्हाला कितीही पाहुणे रावळे असू द्यात, माझ्या बहिणीनं कितीही मोठं तुमचं गणगोत असू द्यात, पण उद्या जर तुमच्या कुटुंबावर रात्रीच्या 12-1 वाजता वेळ आली ना, भले शिव्या देत असेल, वाईट बोलत असेल, पण पहिल्यांदा धावून येणारा त्याचा रक्ताचा सक्का भाऊ असेल. 2 भावात आजपासून कधी भिंत घालू नका. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज तुमचा नवरा तुम्हाला सांगत नाही, तो त्याच्या आईबापाला सुद्धा सांगत नाही, पण गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तो एवढा प्रचंड खचला आहे. फक्त आपल्या कुटुंबाला काही कमी पडू नये म्हणून आज तो तुमच्यासमोर बोलून दाखवत नाही. पण दिवस रात्र त्याच्यासमोर एकच गोष्ट आहे, माझ्या कुटुंबाचं कसं होणार? उद्या जर माझी नोकरी गेली तर कुटुंबाचं काय होणार? उद्या व्यवसाय गेला तर काय होणार? तो प्रत्येक वेळेस दुःखांकित आहे. आणि जर जेवता एखाद्या दिवशी आज तुम्ही सहज बोलून जाता, अहो खऱ्या अर्थानं जर मुलांना सांभाळायची ताकद नव्हती, जन्माला कशाला घातलं, त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून सहज तुम्ही टोचून बोलून जाता. तो तुमच्यासमोर माझ्या बहिणींनो काहीच बोलत नाही. पण रात्री तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12-12:30 वाजता डोक्याखालची उशी तोंडात घालतो आणि विचार मनोमन करत राहतो, अरे मी खरंच माझ्या कुटुंबाला पोसायला पात्र नाही का? माझ्या कुटुंबाला मी पोसू शकत नाही का? पहाटे 5 वाजेपर्यंत तो रडत राहिला. अरे राजाचा रंक आणि रंकाचा राजा क्षणात होत असतो. आजपासून आपल्या नवऱ्याच्या आर्थिक परिस्थितीवरून त्याला आजपासून टोचून बोलू नका. आजपासून फक्त एवढ्या 4 गोष्टी माझ्या बहिणींनो करा. नवऱ्यासारखा देव माणूस तुम्हाला या जगात सापडणार नाही. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप, खऱ्या अर्थानं, कारण आज आमचं कुटुंब घडणं अत्यंत गरजेचं आहे. जर आमचं कुटुंब घडलं, विचार करा, हे आता एखादा असाही विचार करेल, महाराज तुम्ही आध्यात्मिक कमी बोलले आणि वास्तवावरती अधिक बोलले, काहींना पटलंही नसेल, उद्या त्यांच्या सकाळची चर्चा राहू नये आणि ते युवराजदादांपर्यंत येऊ नयेत म्हणून आज तुम्हाला त्याचं पहिल्यांदाच उत्तर देतो. आधीच उत्तर आत्ताच घेऊन जा. मला सांगा महाराज, तुम्ही मंदिरात बसलेले आहात, मंदिरामध्ये पूजा करायला आलात, श्रावणी सोमवार आहे आणि श्रावणी सोमवारच्या दिवशी पूजेसाठी आलात, पण तुमचा मुलगा गावातल्या चौकात तुम्हाला कळलं दारू पिऊन येऊन बसलाय, तुमचं मग लक्ष लागेल का? तुमचं लक्ष लागेल का? मग जोपर्यंत विचार करा, जर आपल्या कुटुंबामध्ये तुम्ही काशीला गेलात, द्वारकेला गेलात, गयाला गेलात, पण आल्यानंतर कळालं मुलगी घरातून पळून गेली, तर मला सांगा, परत तुमचं मन भगवंताच्या नामस्मरणात कितीही तल्लीन व्हा, लागेल का? मन मात्र इकडं तिकडं भरकटत राहील. कारण हे मन संसारामध्ये रत झालेलं आहे. जोपर्यंत संसाराचा स्वर्ग होणार नाही, मनाला शांती मिळणार नाही. बरं, परमार्थ करण्यासाठी संसार सोडावा लागतो का, असा जर कुणाचा प्रश्न असेल, हरिपाठ उघडा. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण.
लगे सायास जावे. परमार्थ करण्यासाठी वनात जाण्याची गरज नाही. जसे तुकोबाराय सांगतात त्याप्रमाणे ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात महाराज, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. आता काहींचं मत आहे कीर्तनात फक्त वेद आणि शास्त्रच असावं, वास्तव प्रपंचावर बोलू नये. पण लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं ज्ञानोबाराय सांगतात देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. आसोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. जे वेदशास्त्र या ठिकाणी मांडायचेत ना, पण प्रपंचामध्ये राहून जर या जिभेला खऱ्या अर्थानं आम्ही भगवंताच्या नामाचा वेग दिला तर या प्रपंचाचाही स्वर्ग होईल. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला मला जायचंय नामाच्या बळावर तोही स्वर्ग प्राप्त होईल. खऱ्या अर्थानं त्यासाठी आजचं कीर्तन आहे विठ्ठल.